नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी जितेश पेडणेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मी उपविभाग प्रमुख आहे. विषय आजचा असा आहे की पहिले होती राजेशाही, मग आली हुकुमशाही, त्याच्यानंतर लोकशाही आणि आजच्या ज्या वातावरणात चाललेली आहे, जे सर्वांना दिसतंय, त्याला म्हणू आपण नोटशाही. सध्या नोटशाही यासाठी म्हटलं जातंय की अक्षरशः मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढे इलेक्शन्स बघितले, एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण जे बिनविरोध निवडून आलेले स्वयंघोषित राजे ते मी आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यातल्या बघितलं एवढ्या संख्येमध्ये निवडून आले. आमची डोंबिवली हे एक शहर आहे. या शहराला एक सांस्कृतिक, पारंपरिक व एक सगळ्या गोष्टींमध्ये सगळेजण एक येऊन कार्य करणारे लोक आहेत. मग त्याच्यामध्ये हे इलेक्शन पण लोक एक सणासारखा साजरा करत होते. पण आता तर जे सध्या चाललेलं आहे त्याला तुम्ही सण नाही म्हणू शकत, एकामेकाचा वरती काढलेला सूड आहे. फक्त सत्ता हवी, मग ते कुठल्याही थराला जावं, असंही मिळवावं. कुठल्या तरी विपक्षाच्या नेत्याला ईडी लावावी, मग डोंबिवलीच्या दादांनी त्या ईडीच्या लावलेल्या नेत्याला मदत करावी. आपल्या पक्षाच्या लोकांना, वरिष्ठांना मॅनेज करावं. त्या मॅनेज केल्याच्या नंतर एबी फॉर्म न देण्यात यावे. त्यांच्यावर दिलेल्या एबी फॉर्म दिलेल्या ज्या उमेदवारांवरती दबाव करावा, त्यांना एबी फॉर्म न भरण्यासाठी आदेश देण्यात येतात. याला हुकुमशाही आणि नोटशाही म्हटलं जातं. सत्तेच्या नशेत, पैशाच्या जीवावर त्या नशेत तुम्ही चूर झालेत ना, हे लक्षात ठेवा. सत्ता येते जाते, आज तुमची आहे, आमची कधीतरी येईल, पण आम्ही कधी त्या गोष्टीचा कधी माज करून घेणार नाही. सत्ता ही सत्ता असते की तुम्ही लोकांच्या सेवेसाठी वापरा. स्वतःला राजे म्हणून घेत असाल किंवा स्वयंघोषित राजा होत असाल तर जनता तुम्हाला एक दिवशी नक्कीच घरी बसवेल. जनताच काय, तुमच्या स्वतःचे पक्षाचे लोक सुद्धा तुम्हाला घरी बसवतील. त्यामुळे सत्तेचा माज करू नका. ज्या विपक्षाच्या वरती तुम्ही जो दबाव करता, एबी फॉर्म मागे घ्यायला लावता, आजपर्यंत मी बघत आलोय, जो तुमचा सत्ताधाऱ्यांचा विरोध करतो तो एकतर झेलला जातो, गायब होतो, नाही तर कळतं नंतर तुमच्याकडे येतो. आमच्या वेशला पण एक फुटबॉल होता, तो विधानसभेला तुमच्या समोर लढला, नंतर कळालं की तो लुडबुडत तुमच्याच पक्षामध्ये घुसला. तसा प्रकार आमच्या इथे राजाजीपत रोडला पण झाला. आमच्या ईस्ट मधला एक फुटबॉल होता, तो पण नंतर फॉर्म भरतो, अधिकृत उमेदवारी मिळते त्याला पक्षामधून, आणि तो पण फुटबॉल नंतर तुमच्याच लुडबुडून जातो. म्हणजे एबी फॉर्म मागे घेतो, ठीक आहे, पण नंतर कळतं की तो रिव्हर्स घेऊन डायरेक्ट ती गाडी तुमच्या तिथे शिरते. अरे मजाक चाललाय. जनता शांत बसलीये, शुद्ध झालात तुम्ही लोक. अरे आवाज उचला, तुमचा आक्रोश तुमच्या मतदानातून दाखवा. दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे, एक सत्ताधाऱ्यांसाठी आणि दुसरा नोटा.